आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। जत नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गट जतकरांना विकासाचा उत्तम पर्याय अपेक्षित अशी असणारी तिरंगी लढत शिवसेना शिंदे गटामुळे चौरंगी होऊन जतच्या मतदारांना उत्तम व सक्षम पर्यायाची संधी। माननीय श्री अंकुश हुवाळे यांचे ठाम मत। जत नगर परिषद निवडणूक अत्यंत चुरसमय पद्धतीची वाटचाल करत असून या निवडणुकीत प्रमुख 3 पक्षांच्या पॅनलमुळे सदरची निवडणूक तिरंगी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती। पण शिवसेना शिंदे गटाच्या चाणक्य बुद्धीनं प्रति आवाहन निर्माण करत सदरची निवडणूक चौरंगी मोडवर आणून ठेवली आहे। अर्थात शिवसेना शिंदे गटानं नगराध्यक्षपदासह नगरसेवकांची यादी पूर्ण करत परिपक्व पॅनलची निर्मिती केली आहे। शिवसेना शिंदे गटाच्या जत तालुका प्रमुख माननीय अंकुश हुवाळे व त्यांच्या सहकार्यांनी कंबर कसून गेली अनेक वर्ष जत तालुक्याच्या विकासासाठी पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व संपर्क प्रमुख योगेश जानकर यांच्या नेतृत्वाखाली जतच्या विकासाला चालना देऊन शिवसेना शिंदे गट चर्चेत व प्रवाहात आणण्याचं प्रामाणिक काम केलं। नगर परिषदेच्या निवडणुकीकरता भल्या मोठ्या पक्षांनाही इच्छुक उमेदवारांच्या चाचपणीकरिता अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं। पण शिवसेना शिंदे गटाने मात्र सावध भूमिका घेत नगराध्यक्षपदाचा उत्तम उमेदवार रिंगणात आणून नगरसेवक उमेदवारांची यादी जनतेसमोर मांडून सर्वांनाच अचंबित केलंय। अर्थात याचं सर्व श्रेय तालुका प्रमुख अंकुश हुवाळे व त्यांच्या सहकार्यांनी पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे, संपर्क प्रमुख योगेश जानकर व जिल्हा प्रमुख विभूते सर्व वरिष्ठ कार्यकारिणीला दिलं आहे। या सर्वांच्या विकासाच्या जोरावर आपण हे पॅनल निर्माण केलं असल्याचं हुवाळे यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलंय। ऐकूया ते काय म्हणाले। जय महाराष्ट्र। जत नगर परिषदेच्या लोकशाही निवडणुकीच्या विषयासंदर्भामध्ये आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाचे आमचे अधिकृत उमेदवार म्हणून सलीमबाई गवंडी यांची आमच्या महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांनी त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। सलीमबाई गवंडी हे सर्वसामान्य जनतेपर्यंत कायमचे पोचलेली पोच त्यांना या ठिकाणी शिवसेनेने दिलेली आहे। आज सलीमबाई गवंडी यांनी गोरगरीब जनतेची यापूर्वी बरीच सेवा या ठिकाणी केलेली आहे। अन्य जत नगरपालिकेच्या गोरगरीब जनतेची कामगार संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी मोठी चळवळ उभा केलेली आहे। त्याचाच प्रतीक म्हणून ज्या दिवशी सलीमबाई गवंडी यांचा अर्ज दाखल केलेला आहे त्या दिवसापासून आजपर्यंत सलीमबाई गवंडी यांना जत शहरातील सर्व मतदार चांगल्या पद्धतीने साथ या ठिकाणी देत आहेत। अंकुश हुवाळे साहेब, खरोखर मला एक आपलं अभिनंदन आणि कौतुक करावं असं वाटतं। त्याचं कारणही तसंच आहे। आता ही जत नगर परिषदेची निवडणूक वास्तविक पाहता तिरंगी होईल अशी सर्वांचीच अपेक्षा होती, पण आपण शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून एक भलं मोठं भलाढ्याचं आव्हान निर्माण केलेलं आहे। आपण केवळ 1-2 उमेदवार रिंगणात आणून तात्पुरतं अशी काय सोय निर्माण केलेली नसून साधारण मला वाटते बहुतांश आपण नगराध्यक्ष पदाचा सक्षम असा उमेदवार जनतेसमोर आणलेला आहे आणि तोही निष्कलंकित आणि चारित्र्यवान असा चेहरा तुम्ही या निवडणुकीच्या दरम्यान आपण उभा केलेला नगराध्यक्ष पदाचा। यासह आपण नगरसेवक म्हणून सुद्धा अत्यंत चांगले उमेदवार या ठिकाणी रिंगणात आणलेले आहेत। निश्चितच हे कार्य कौतुकास्पद आहे। हुवाळे साहेब, मला सांगा, आपण तालुका प्रमुख म्हणून हे कसं शक्य केलं आणि ह्याच्या मागे तुम्हाला कोणाचं सहकार्य लाभलं हे आम्हाला थोडक्यात माहिती मिळू शकेल का? बघा, जत नगरपालिकेमध्ये सध्या तिरंगी निवडणूक होईल असं पूर्ण जनतेच्या पुढे हा विषय होता।
पण एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेने चौथा पॅनेल या ठिकाणी तयार केलेला आहे. या पाठीमागचा जर आपण सारांश विचारात घेतला तर आमच्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे यांची या राज्यामध्ये काम करण्याची पद्धत, सर्वसामान्य जनतेला दिलेला दिलासा आणि लाडकी बहीण अशा विविध योजना या राज्यामध्ये चांगल्या पद्धतीने राबवल्या. या सर्व जनतेला एकनाथ शिंदे साहेबांच्या धनुष्यबाण चिन्हावरती एक अपेक्षा निर्माण झालेली आहे की एकनाथ साहेब शिंदे यांचं काम चांगल्या पद्धतीनं आहे आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण उभारलं पाहिजे, असं नगराध्यक्षासह आमचे जे काही वेगवेगळ्या वार्डामधले तरुण होतकरू अभ्यासू नगरसेवक या ठिकाणी उभारलेले आहेत. ते पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं काम पुढे नेण्यासाठी हे सर्व शिलेदार या ठिकाणी शिवसेनेच्या सोबत आलेले आहेत. अर्थात ओवाळे साहेब, मला असं म्हणायचं आहे की खरोखरच शिवसेनेची ताकद अतिशय तोकडी असताना हे भलं आव्हान निर्माण आपण केलेलं आहे. हे करत असताना ह्या प्रक्रियेच्या मध्ये जाताना एवढं मोठं पॅनल उभा करणं ही अशक्य अशी गोष्ट आहे. यासाठी तुम्हाला सहकार्य कसं आणि कुणाचं लाभलं, आपल्याला जानकर साहेबांचा असो किंवा कुणाचं मोलाचं मार्गदर्शन आलं, हे संक्षिप्त मध्ये आम्हाला माहिती थोडीशी मिळेल का? बघा, गेल्या निवडणुकीमध्ये आपण ह्या जत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी आपण उमेदवार दिलेला होता. त्यावेळी आमच्याकडे उमेदवाराची कमतरता होती. 3 उमेदवार घेऊन आम्ही ह्या ठिकाणी उभा केलेले होते. त्यावेळी शांता राठोड म्हणून आमची नगराध्यक्षाची उमेदवार होती. पण आजची परिस्थिती जर पाहता, आज एवढ्या पद्धतीनं शिवसेनेचा उठाव ह्या तालुक्यामध्ये आणि या जत नगरपालिकेमध्ये झालेला आहे आणि या पाठीमागचा बऱ्याच कामाची पोचपावती देखील या तालुक्यामध्ये मिळालेली आहे. यासाठी जे 65 गावं पाण्यापासून वंचित होती, त्या गावांना पाणी देण्यासाठी आमच्या जत संपर्क प्रमुख योगेशजी जानकर साहेबांनी त्यासाठी पाठपुरावा केला आणि त्यावेळेचे आपले मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे यांच्याकडे तो विषय नेला आणि सर्व 65 गावांना पाणी देण्यासाठी तो विषय निकाली काढला. त्यासाठी जवळजवळ 2000 कोटीचा निधी हे शिंदे साहेबांनी दिला. त्यासाठी आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आनंदबापू पवार, संजय बापू विभूते साहेब या सर्वांचं योगदान या कामासाठी सर्वांचं लाभलेलं आहे. अर्थात तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे पॅनल किंवा हे उमेदवारी किंवा अशा पद्धतीनं निवडणुकीला आम्ही अचानक उभे ठाकलेले नसून त्यामागं गेले अनेक वर्ष तुमचं असणारं विकासात्मक काम आणि धोरण याच्या जीवावर तुम्ही हे अशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरे जातात, हे मात्र नक्की मान्यच करावं लागेल. मला सांगा, आता नगर परिषद आपण ही निवडणूक हाती घेतलेली आहे, आता कशा पद्धतीनं आपण ही यंत्रणा राबवणार आहात? उमेदवार कशा पद्धतीनं, म्हणजे काय अजेंडा घेऊन आता पुढच्या पद्धतीनं कामाला लागतील? बघा, या बाबतीमध्ये स्पष्ट आहे. मी गेले 20 ते 25 वर्ष जत शहरामध्ये सलीमबाईशी किंवा आमचे जाधवांना यांच्याबरोबरचे गेले 20-25 वर्षाचे माझे संबंध ऋणानुबंध जोडलेले आहेत आणि याचाच फायदा म्हणून या सर्वांनी माझ्यावरती विश्वास ठेवून या ठिकाणी शिंदे साहेबांचे नेतृत्व मान्य करून या ठिकाणी स्वतःची उमेदवारी या ठिकाणी दर्शवलेली आहे. या पुढच्या काळामध्ये आमचे उमेदवार सर्व नगराध्यक्षासह कसे नगरपालिकेमध्ये निवडून येतील यासाठी आमच्या वरिष्ठ स्तरावरती ज्या ज्या चर्चा चालू आहेत, या ठिकाणी शिंदे साहेब किंवा अन्य काय आमचे मंत्री आहेत, या सर्व मंत्र्यांच्या जाहीर सभेचं नियोजन देखील या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये या जतचा कायापालट करण्यासाठी नगरविकास मंत्री म्हणून शिंदे साहेब आहेत आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या जनतेने जर या ठिकाणी आमच्या सर्व उमेदवारांना जर आशीर्वाद दिला तर या जत शहराचा कायापालट लवकरच होईल. त्याचंच प्रतीक म्हणून जे नळ पाणी पुरवठा सध्या आपल्या 77 कोटीची जी योजना जत शहरामध्ये जवळजवळ 70% काम पूर्णत्वास नेलेलं आहे, त्याचं देखील श्रेय
आमच्या शिंदे साहेबांचा आहे. 77 कोटी दिलेले आहेत. आपला नगराध्यक्ष किंवा नगरसेवक एक नसताना देखील त्याने 77 कोटी रुपये दिलेले आहेत. जर का आपल्या शिवसेनेचे नगराध्यक्ष सहनगरसेवक त्या ठिकाणी जर गेले तर शिंदे साहेब अधिक निधी या जत शहराला देतील आणि निश्चित पुढच्या काळामध्ये या जत शहराचा कायापालट होईल. तरी मी या मतदार बंधू आणि भगिनींना जत शहरातील सर्वांना एक कळकळीची विनंती करतो की सलीमबाई गौंडी आणि ज्या ठिकाणी पूर्ण आमचे जाधव साहेब पासून आपले अनिकेत मोठे आणि बरेच उमेदवार आपले धनुष्यबाणावरती उभारलेले आहेत. ज्या ठिकाणी आमचे धनुष्यबाणावरती उमेदवार नाहीत त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार हे पुरस्कृत केले जाणार आहेत. ओवाळे साहेब, आपल्यासाठी एक मोठं बहुमूल्य ताकद म्हणजे आपले नेते, पक्षाचे प्रमुख जे आहेत ते माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडं हे नगर विकासाचं सर्वात महत्त्वाचं खातं हे त्यांच्याकडे असल्यामुळं हा एक सर्वात मोठा आधार आणि विकासात्मक दृष्टिकोन असणारा सेतू अगदी तुमच्या निकटवर्ती आहे. या सेतूचा वापर आपण जतच्या विकासासाठी कशा पद्धतीने करणार आहात? बघा, आपल्या जत शहराच्या नगर परिषदे हद्दीमध्ये बऱ्याच ड्रेनेजचा विषय आहे, मोकाट जनावरं आहेत. अशा वेगवेगळ्या समस्या सध्या सर्वसामान्य जनतेला भेडसावत आहेत. या समस्या दूर करण्यासाठी शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती आमच्या उमेदवारांना निवडून द्या आणि आमचे नगरविकास मंत्री एकनाथ साहेब शिंदे या सर्व समस्या पूर्ण करतील अशी मला या ठिकाणी 100% खात्री आहे. त्यामुळे मतदारांनी, सुज्ञ मतदारांनी धनुष्यबाणावरचे जे आमचे उमेदवार उभे आहेत त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.